आजचा हिवाळी अधिवेशनाचा हा तिसरा दिवस आहे आणि आपल्यासोबत आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे. चक्क बिबट्याच्या वेशात येऊन त्यांनी बिबट्यांचा मानवी वस्तीमधील वाढत्या हल्ल्याबाबत लक्ष वेधलंय. आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करूया. सर, आपण नेमकं हा वेश करून काय संदेश देण्याचं सांगत? बघा, संदेश म्हणजे अतिशय आपल्याकडे आपत परिस्थिती आलेली आहे. आपल्याकडे इमर्जन्सी लागवायला पाहिजे. बिबट्याच्या बाबतीमध्ये आपण हाय अलर्ट केलं पाहिजे आणि 90 दिवसामध्ये 2 रेस्क्यू सेंटर आपण बिबटचे बनवले पाहिजेत. एक जुन्नर तालुक्यात, एक अहिल्यानगरमध्ये, जेणेकरून आपल्याला त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना बेशुद्धीचे इंजेक्शन मारून त्यांना उचलून त्यांना त्यांना आपण सर्वांनी सांभाळलं पाहिजे, जेणेकरून मानव आणि बिबट हा सगळे संपून जाईल. आमच्याकडे बिबट्याचा जन्म हा आमच्या घराजवळच होतो, ऊसाच्या शेतीमध्येच होतो. त्याची संख्या एवढी मोठी आहे, एका वेळेला 5-5, 6-6 पिल्लं जन्माला घालतो. आणि विषय म्हणजे 18 महिन्यामध्ये तो जवळजवळ 8 पिल्लांना जन्म देतो. 18 महिने म्हणजे दोनदा प्रजनन शक्ती आहे त्याची, मांजरासारखी. त्यामुळे त्याची संख्या एवढी वाढत चालली आहे. ते आता तिथून नागपूरकडे आलेत, ते तिथून जळगावला गेलेत, धुळ्याला एक टीम गेली, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, जिथं जावं तिथं आता बिबट्याचा धुमाकूळ झाला या मागच्या 10 वर्षामध्ये. या संदर्भात तुम्ही वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे का? भेट झालेली आहे. मागच्या वेळेला मुंबईला याची फार मोठ्या पद्धतीने तीव्र पडसाद उडून पडल्यानंतर ज्यावेळेला 15 दिवसामध्ये 3 हल्ले जाऊन माणसं मेली, त्यावेळेला मोठ्या पद्धतीचं आंदोलन छेडलं गेलं. मुंबई पुणा नाशिक हायवे आपला जवळजवळ 14 तास बंद होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची एक बैठक लावली होती. त्या बैठकीमध्ये निर्णय झालेले होते. या निर्णयामध्ये शेळ्या सोडणं किंबहुना तुमचं काय त्याला म्हणतात गोळी घालणं, किंबहुना तुम्हाला सांगतो की लसबंदी, ह्यापेक्षा सगळ्यात जलद गतीची उपाययोजना म्हणजे त्यांना ट्रॅप करणं, उचलणं आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या दोन्ही रेस्क्यू सेंटर मध्ये ठेवणं. नर एका बाजूला, मादी एका बाजूला, हा एकमेव तातडीचा उपाय होईल, जेणेकरून त्यांच्या जीवितला धोका नाही, बिबट सुद्धा सुरक्षित राहील आणि मानव सुद्धा सुरक्षित राहील. दीर्घकालीन कोणता उपाय तुम्ही या हा दीर्घकालीन उपाय आहे, त्याला रेस्क्यू सेंटर म्हणतात.